दुपारी 1:30 वाजताच्या दरम्यान या सुतारदऱ्यामध्ये येथील जे जखमी आहेत शरद मोहोळ यांच्यावर काही अज्ञात आरोपींनी गोळीबार केलेला आहे। त्यांना 2-3 गोळ्या खांद्यापाशी आणि एक ते दगड लागलेले आहे। त्यांना पुढील उपचारासाठी आपण कोथरूडच्या सह्याद्री हॉस्पिटलला ॲडमिट केलं आहे। त्या ठिकाणी तिथून पुढे त्याला पुढील उपचारासाठी डेक्कन या ठिकाणी हॉस्पिटलला रवाना केलेलं आहे। आपण सर्व अंगाने तपास करतो आहे। आपल्या सर्व टीम्स रवाना आहेत आणि नक्की याच्यात मागचा मोटिव्ह काय आहे आणि कुणी केलं आहे याचा पोलीस तपास करत आहे। सर, कुटुंबीय काही म्हटले का, कुणाला संशय वगैरे, कुणावर संशय वगैरे? अजून सगळ्या मी त्यांच्याकडून माहिती घेतो आहे। ती माहिती घेतल्यानंतर आपल्याला पुढची माहिती कळेल, मग ते कळवू। त्यांची सध्याची प्रकृती कशी आहे, म्हणजे नेमकी काय, स्टेबल आहे, क्रिटिकल आहे, नेमकं आहे? डॉक्टर उपचार करत आहेत, होप ते चांगले असेल। आपले किती पथकं रवाना झालेले त्यांच्या शोधात? आपल्या पूर्ण झोनची पथकं आहेत, त्याशिवाय क्राईम ब्रँचची पण टीम्स या ठिकाणी रवाना आहेत। सर्व वरिष्ठ अधिकारी या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि मी सुद्धा या ठिकाणी घटनास्थळ आणि बाकी इतर ठिकाणी स्वतः लक्ष ठेवून आहे आणि पूर्ण जे तपास आहे किंवा जे घटना आहे त्या घटनेत कुणी केली, कशासाठी केली, ह्या सर्व पोलीस पुढे तपास करत आहे। प्रकृती कशी की काय आता तिकडे गेलं